नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखे घट्ट आणि चक्का दह्यासारखे दही घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. दही तर तुम्हाला माहीतच आहे, आरोग्यासाठी किती फायदेशीर असते, पचनासाठी उत्तम, प्रोबायोटिक्सने भरपूर असते. दही घट्ट कसे लावायचे ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी 1 लिटर असं दूध तापायला ठेवलं आहे. सकाळी सुद्धा मी दूध तापवून घेतलं आहे. अजून एकदा संध्याकाळी तापवून आपण हे कोमट करून घेणार आहोत, साई मोडत मोडत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यावरची साई काढून घेऊ शकता तुपासाठी. तर मी साई काढून घेतलेली आहे अगोदरच. आणि नंतर हे दूध छान असं उकळून घेऊया 5 ते 10 मिनटापर्यंत असं हलवत हलवत. तर ह्याचं अशा पद्धतीने आपण दूध जर उकळून घेतलं तर दुधातल्या पाण्याची वाफ निघून जाते आणि दूध असं घट्ट राहतं. त्यामुळं आपलं दहीसुद्धा छान असं घट्ट होतं. तर हे छान असं कोमट झालं आहे. आपण उकळून घेतलेले हे दूध कोमट झाले आहे. तर यासाठी आता आपण विरजण तयार करूया. तर इथं दही घेतलं आहे 1 चमचाभर असं, 1 मोठा चमचा. तर छान असं आपण हे मऊ करून घेऊया, फेटून घेऊया. म्हणजे चमच्याने फेटल्यामुळे काय होतं तर आपलं दही छान लागतं एकसारखं असं. तर ह्या पद्धतीने ज्या पातेल्यात आपल्याला किंवा ज्या भांड्यात दही लावायचं आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचं. जर तुम्हाला वाटत असेल तर ब्रशने लावावं तर तुम्ही ब्रशने सुद्धा लावून घेऊ शकता, पण मी चमच्याने लावून घेतलं आहे. तर यामध्ये कोमट दूध आपण टाकून घेऊया. जास्त गरम असेल तर आपलं दही छान असं एकसारखं लागत नाही. आणि वरून थोडंसं दही टाकायचं. अशा पद्धतीने खूप छान घट्ट असं दही लागतं. उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, अशा पद्धतीने जर आपण दही लावलं तर खूप छान असं दही लागतं. तर कुल्हडमध्ये सुद्धा तुम्हाला दही लावून दाखवते मी. फेटलेलं दही यामध्ये आपण सगळीकडनं सारखं फिरवून घेऊया ह्या कपमध्ये. आणि नंतर आपण या दुसऱ्या कपला सुद्धा आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दही लावून घेऊया. ते पण फेटून घेतलेलंच दही आहे. चमच्याने एकसारखं लावून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण कोमट दूध टाकून घेऊया. ह्या पद्धतीने आपण दही लावून घेतलं आहे. आपण विरजणला घेतलेले दहीसुद्धा जास्त आंबट नाही किंवा जास्त दिवसाचं सुद्धा नाही. आदल्या दिवशीचंच दही आहे, तेच आपण विरजणसाठी वापरत आहोत. हेच लक्षात ठेवायचं, म्हणजे आपलं दही छान होतं, जास्त आंबटसुद्धा होत नाही. वरून थोडं थोडं दही टाकूया आपण, 1 पाव चमचा. आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं, चमचा हलवून घ्यायचा. दही आणि दूध एकत्र झालं की छान असं आपलं घट्ट दही लागतं. हिवाळ्यात दही लागण्यासाठी जास्त वेळ लागतो, 7 ते 8 तास लागतात. अशा वेळी भांडं गरम कापडात गुंडळून ठेवावं आणि कोमट जागी ठेवलं की दही लागतं. आता उन्हाळ्यात एवढी काही गरज नाही, असंच आपण झाकून जरी ठेवलं तरीसुद्धा दही छान असं लागतं. बघू शकता कुल्हडमधलं दही आणि पातेल्यातलं दहीसुद्धा छान असं लागलं आहे. खूप छान असं दही घट्टसर असं होतं. हे दही आपण श्रीखंड वापरण्यासाठी जर वापरलं तर खूप छान असं श्रीखंडसुद्धा आपलं चविष्ट असं होतं. तुम्ही ही पद्धत वापरून नक्कीच दही करून पहा आणि तुमचे दही कसे झाले ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ह्या पद्धतीने छान असं आपलं हे दही तयार आहे. आपण चिकाच्या वड्या पाडतो ना, सेम त्या पद्धतीने ह्याच्या वड्यासुद्धा पाडल्या जातात. बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने आपाप अशा याच्या वड्या पाडल्या जातात. बघू शकता तुम्ही अलगदपणे. खूप छान असं दही होतं. दही आपण लावताना तेवढं दूध आणि विरजण एकत्र करायचं, व्यवस्थित चमच्याने एकसारखं करून घ्यायचं. आणि दही लावताना आपण जे दही लावलं आहे आदल्या दिवशीचंच वापरायचं, म्हणजे आपलं दहीसुद्धा आंबट जास्त होत नाही. जर दही खूप जुने असेल तर ते दही नवीन नीट लागत नाही. म्हणून जुने जास्त दही तुम्ही विरजणासाठी वापरू नका. विरजण म्हणून वापरले जाणारे दही ताजे आणि आंबट असावे. जर दही खूप जुने असेल तर नवीन दही नीट लागत नाही. म्हणून दही ताजेच घ्या शक्यतो जेव्हा विरजण लावायचं तेव्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.